नमस्कार, किचन स्टोरीमध्ये मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण अतिशय छान पारंपरिक अशी कढी भाज्यांची रेसिपी बघणार आहोत। चला तर मग आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर आज आपण अतिशय चमचमीत आणि अगदी तोंडाला चव येईल अशी छान रेसिपी बघणार आहोत, ती म्हणजे कढी भाज्यांची। तर कढी बनवण्यासाठी इथे मला एक छोटंसं वाटण करून घ्यावं लागेल। त्यासाठी इथे थोडीशी कोथिंबीर, 4 हिरव्या मिरच्या, 5 ते 6 आल्याचे तुकडे, 8 ते 10 लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहे आणि याचं मी वाटण करून घेते। तर आता हिरवी मिरचीचं वाटण मी करून घेतलंय आणि कढीसाठी आपल्याला दही आणि बेसन पीठ याचं व्यवस्थित असं मिश्रण करून घ्यायचंय। तर त्यासाठी इथे मी 2 चमचे जे आहे ते दही वापरते। दही थोडंसं आंबट असेल याची काळजी घ्या आणि आंबट दह्याची कढी जास्त छान लागते, त्यामुळे इथे 2 चमचे मी दही घेतलेलं आहे आणि 1 चमचा इथे बेसन पीठ जे आहे ते वापरते। यामध्ये थोडंसं पाणी घालून हे मिश्रण मी एकसंध व्यवस्थित असं मिक्स करून घेते। आता यामध्ये मी 1 ग्लास पाणी घालून घेतलं आणि हे व्यवस्थित आता आपण मिक्सरला फिरवून घेऊया। तर अशा प्रकारे बेसन पीठ, पाणी आणि दही आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण कढी बनवून घेऊया। तर आता आपण कढी बनवून घेऊया। त्यासाठी इथे कढई व्यवस्थित तापलेली आहे। 2 चमचे मी तेल ऍड करून घेते। तर आता तेल आपलं व्यवस्थित तापलेलं आहे, त्यामध्ये आपण फोडणी देऊन घेऊया। तर अर्धा चमचा मोहरी आता व्यवस्थित तडतडली की त्यामध्ये मी जिरे घालून घेते। अर्धा चमचा जिरे घालून घेतले। त्याच पद्धतीने कढीपत्त्याची पानं आणि अर्धा चमचा इथे मी मेथीदाणे घालून घेतले। आता यामध्ये लगेचच आपण जे हिरवी मिरचीचं वाटण घेतलं होतं ते वाटण आहे ते घालून घ्यायचं आणि व्यवस्थित परतून घ्यायचं। आता ही फोडणी व्यवस्थित आपली परतलेली आहे। यामध्ये आता अर्धा चमचा मी हळद ऍड करते, व्यवस्थित मिक्स करून घेते आणि यामध्ये लगेचच आपण जे दही आणि बेसन पीठ घालून मिश्रण केलं होतं ते मिश्रण ऍड करून घेते। आता यामध्ये लगेचच आपल्याला पाणी सुद्धा ऍड करायचंय। तर यामध्ये लगेचच मी आता अर्धा ग्लास पाणी ऍड करून घेतले। आता ही टिप लक्षात घ्या की कढी बनवताना पाणी जे आहे ते लगेचच ऍड करायचं, अजिबात नंतर ऍड करायचं नाही, म्हणजे कढी जी आहे ती एकसंध छान दाटसर होते। नंतर पाणी ऍड केलं की कढीची चव पूर्णपणे बदलते, त्यामुळे लगेचच पाणी ऍड करायचंय। आता यामध्ये लगेचच आपल्याला मीठ घालायचं नाहीये, आपण पहिल्यांदा यामध्ये थोडीशी साखर घालून घेऊया। तर अगदी अर्धा चमचा फक्त इथे मी साखर घालून घेतली आहे। आता कढीला व्यवस्थित उकळी येऊ देऊ। आता जोपर्यंत आपली कढी व्यवस्थित होते, तिला उकळी येते छान, तोपर्यंत आपण भजे बनवून घेऊया। तर त्यासाठी इथे मी 3 वाट्या बेसन पीठ घेतलेलं आहे। यामध्ये फक्त आता चवीनुसार मी मीठ ऍड करून घेते। 1 छोटासा चमचा ओवा आणि जिरे यांची पावडर घेते। चवीनुसार लाल तिखट, थोडीशी हळद आणि अर्धा चमचा ओवा जो आहे तो व्यवस्थित मी हातावर असा कुस्करून घेते, तो टाकून घेते आणि आता थोडंसं पाणी घालून आपण भज्यांचं पीठ बनवून घेऊया। तर आता यामध्ये थोडंसं चिमूटभर मी सोडा ऍड करून घेतलाय आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। तर यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कांदा ऍड करू शकता, मी कांदा घालत नाहीये, प्लेनच भजे ठेवते। तर भज्यांसाठीचं जे पीठ आहे ते असं व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं। अगदी अशा पद्धतीने। तर 1-2 मिनिटांसाठी आता आपण पीठ व्यवस्थित भिजू देऊ आणि त्यानंतर भजे बनवायला घेऊया। तर आता इथे तेल व्यवस्थित तापलेलं आहे आणि आता आपण भजी बनवून घेऊया। तर असे छान व्यवस्थित गोल गोल भजे जे आहेत ते आपण बनवून घ्यायचे। तर अशा प्रकारे भज्यांची मी एक बॅच जी आहे ती काढून घेतली आहे।
अगदी मस्त असे आपले सोनेरी रंगाचे भजे जे आहेत ते बनवून तयार झालेले आहेत. आता मी काढून घेते. तर आता कढीला व्यवस्थित अशी उकळी आलेली आहे. यामध्ये आता आपण जे बनवून घेतलेले भजे होते ते घालून घेते. तुम्हाला लगेच खायचे असेल तर तुम्ही लगेच ऍड करू शकता, वेळ असेल तर तुम्ही नंतर यामध्ये ऍड करून घ्यायचे. तर अशा प्रकारे भजे जे आहेत ते मी घालून घेतले. आणि सगळ्यात शेवटी आता आपल्याला चवीनुसार मीठ ऍड करायचे. तर कढीमध्ये कधीच पहिल्यांदा मीठ घालायचं नाही. अगदी कढी जेव्हा शेवटी व्हायला येईल त्यानंतरच आपण यामध्ये मीठ घालायचंय. त्यामुळे कढी फुटत नाही. अगोदर मीठ घातलं तर कढी फुटायची शक्यता असते. त्यामुळे सगळ्यात शेवटी कढीमध्ये मीठ घालायचंय. तर अशा प्रकारे आपली कढी भज्यांची छान चमचमीत अशी रेसिपी जी आहे ती तयार झाली आहे. किचन स्टोरीच्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा. तर इथे बघू शकता कढी अतिशय छान अशी घट्टसर झालेली आहे. मस्त एक संध झाली आणि यामध्ये जे आपण भजे घातलेले आहेत तेही अतिशय छान असे मुरलेले आहे. इथे बघू शकता तुम्ही अगदी मस्त खूप चवदार अशी ही कढी भज्यांची रेसिपी झालेली आहे. यासोबत छान असा इंद्रायणी भात किंवा भाकरी, तुम्हाला पोळी आवडत असेल तर पोळी, अशा प्रकारे जेवण अतिशय छान लागतं. नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा.